तर मित्रांनो नाश्ता वगैरे झाले, आता वाजले तर 1. तर आता आपण चाललोय भीमतडी यात्रेला. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर आपण आलोय आता भीमतडी यात्रेत. बघितलं का? आपण आता आतमध्ये जाऊया. हे आहे गेट आणि गर्दी बघा किती भीमतडी यात्रेत भरपूर गर्दी आहे. आज जाऊया आता आपण. आणि तिकीट घेतली तिथं आपण इकडं फोटो वगैरे काढतात लोक. इथं आतमध्ये बघितलं काय असं गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. इकडं बघितलं का मस्त रांगोळी काढलेली तुळशी वृंदावन आहे. मस्त बघितलं फुलांची रांगोळी सजावट केलेली आहे. एक नंबर. इकडं रांगोळी काढलेली आहे नाशिक मधली जी रांगोळी आहे स्पेशल शेतकऱ्यांविषयी रांगोळी आहे ही. रांगोळी कलाकार रोशन पाटील ही टेलरची जे टेलर आहेत त्यांची रांगोळी आहे. रांगोळी कलाकार सुरेश दत्रे कोल्हापूर. आणि इकडं फुलमाळी त्यांची रांगोळी काढलेली मिताली सुर्वे मुंबई. भरपूर रांगोळ्या आहेत. हे बघितलं का न्हावी रांगोळी आहे. स्नेहल चौधरी पुणे रांगोळी कलाकार स्नेहल चौधरी पुणे. हे लोहारची रांगोळी आहे. बघितलं कसं काय. रांगोळी कलाकार महादेव गोपाळे मुंबई लोहार. ही सुतार आता सुतारांची रांगोळी बघितलं का. सुतार रांगोळी कलाकार समीर चांदरकर सिंधुदुर्ग यांनी रांगोळी काढलेली. बघितलं का रांगोळी कशी काय. ब्राह्मण रांगोळी कलाकार शारदा अवसरे पुणे पुण्यातली रांगोळी पुण्यातले त्या. हे बघितलं कुंभार जे आहेत त्यांची रांगोळी खूप सुंदर रांगोळी आहे मित्रांनो. ही रांगोळी कलाकार सोमनाथ बोंगळे पुणे. हे बघितलं का. रांगोळी कलाकार केदार टेमकर धोबींची रांगोळी आहे. भरपूर रांगोळी आहेत. धोबी रांगोळी कलाकार अक्षय शहापूरकर पुणे. पुरोहित जे आहेत त्यांची रांगोळी आहे. रांगोळी कलाकार कल्याणी बागुल नाशिक. आणि आता इकडं आपण झाडं बघूया. झाडं बघितलं कसं म्हणजे जे रोप आहेत इकडं पुढं. चला आतमध्ये जाऊया पुढं आपण. तर इकडून आता आतमध्ये आपण आपल्याला हे करतोय कापडी पिशवी बघूया आपण. ते कापडी पिशवी आणि खरेदीत जाम त्यांचा स्टॉल आहे. एकदम सांगते महिला समूह सांगते भरपूर असे कपडे. शिल्पा सिटी महिला बचत गट सगळं महिला बचत गटाचं स्टॉल आहे. तिकडं शेणाची गादी आहे. तिकडं पोळपट वगैरे सगळे वेळेला कसं खूप भारी गेलेलं आहे. हे सगळं इको फ्रेंडली वृंदावन सगळं इको फ्रेंडली होईल आहे. कसं बावल्या वगैरे सगळं इको फ्रेंडली सगळं इको फ्रेंडली अख्खं इको फ्रेंडली. होईल कसं सगळे बावल्या इको फ्रेंडली खूप भारी क्रिएटिव्हिटी एक नंबर केलेलं काय. सगळं नॅचरल इंडिया बांबू हे बांबूपासून बनवलेलं आहे. जे घरटे झालं सगळं हे बांबूपासून इको फ्रेंडली बनवलेलं आहे. सगळं बांबूपासून बनवलेलं आहे.
पाणी बिणी प्यायला नाही का पक्ष्यांसाठी नॅचरल इंडिया मी बांबूपासून बनवलेलं स्पेशल पाणी प्यायला पक्ष्यांसाठी आणि टोपली आहेत टोपली आहेत सगळं बांबू बनणार तर त्यांनी प्राईस पण दिलेली 40 वगैरे तर जाम त्यांचा स्टॉल आहे बचत गटातलं सगळं इथं बघा बैलगाडी आहे पोळपट आहे बैलगाडी बघायची बैलगाडी एक नंबर आहे सगळं लाकडी दिसेल तुम्हाला इकडे पोळपट वगैरे पोळपट लाटणे असते पोळपट लाटणे वगैरे आणि इकडं हे मॅट आहे इकडं ते घोंगडी वगैरे विणतात ते आणि इकडं मूर्ती बघत दत्त महाराज कशी दत्त महाराजांची मूर्ती एक मूर्ती इकडं शिवाजी महाराजांची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज एक नंबर मूर्ती वळीला ते एक क्रिएटिव्हिटी आहे यांची सगळी खूप भारी आहे वळीला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे भरपूर मूर्त्या आहेत अशा ते स्वतः बनवतात एक नंबर मूर्ती एक नंबर काम दिवाळी 32 मन शिवासन ह्याच्याकडे आता बघतो एवढी ओजस्वी विजय दादा तो सांगतो एवढ्या रूपाने ताई ग सर्व फॅमिली आली नाही वरती यात्रा बघायला एवढ्या ऐश्वर्या ताई लागली व्हिडिओ शूटिंग करायला हो काय म्हणत दिला सोबत जगदंबेला इकडं आता इकडं जेवणाचं वगैरे स्टॉल आहे आणि इकडं टोपली आहेत त्या टोपले बनवलेले आहेत तिथं तेवढं टोपले इकडं मातीची भांडी आहेत सगळी साताऱ्याची सगळी मातीची भांडी आणलेली पहिलं इकडं सगळी जेवणासाठी इकडं नाव आहे आय लव्ह भीमतडी जत्रा आपण आलोय आता बाहेर टोटली इकडे बैल आहेत तिकडे तिकीट काउंटर चला पुढे चला चला लवकर तर इकडे शेळ्या आहेत कोंबड्याचं नाव वनराज खाली कोंबड्या आहे तिकडे शेळी वनराज कोंबड्या आहे बघितलं शेतकऱ्याचं जे आपलं हे आहे काय म्हणतात शेळ्या बकरी सगळे तुम्हाला बघायला भेटेल कावेरी म्हणून एक कोंबडा रिक्षा
पब्लिक एका साईडने चला, पब्लिक एका साईडने